गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही उठलेलो आहे, बघू शकतात मित्रांनो. झालोय रेडी. हे बघा सगळे कसे रेडी झाले, टोपी बिपी घालून. पालखी मुलुंडची. आशिष भाई, आशिष मात्र येईल ना नंतर आपण येऊ. बघा केदंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करुषी गावानो बैसली. तर माने आता की कार्ड काढतोय. ठेव वापस. कौस्तुभ बघा कसा दिसतोय, रेडी झाला. सर मित्रांनो आता चेकआउट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही चाललो डायरेक्ट पनवेलला. आम्ही बघा कसा बॅग ठेवतोय गाडीत. आणि सनी बघा. तर मित्रांनो आता सकाळ सकाळी उठलोय. सकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही पालखीजवळ जाऊ. पालखीला जॉईंट होऊ आणि तिकडून मग सोबत पनवेलला जाऊ. आणि बघा सगळी कशी फोटो बिटो रेडी झालेत का मित्रांनो. मुलुंडच्या पालखीला सगळी सोय असते, पाणी बिणी सगळं भेटतं. बघा मित्रांनो क्रिस्टल क्लिअर पाणी घेतलेलं आहे आणि सगळे असे चालत चाललेत. जणांना भेटलेत बघा सकाळ सकाळी. मित्रांनो ऐक्याच्या पुढे आलोय आणि गॅरी भाईच्या सॉक्स मधनं कशी आग निघते. आणि आम्ही बघा आमचा दमलाय. जय गाडी बघा कशी सजवली आहे. असं फक्त मुलुंडच्या मानाच्या पालखीलाच होतं. आता बघा मित्रांनो सगळे मेंदूवडे खायला रेडी झाले. मेंदूवडे पण रेडी आहेत आमच्यासाठी. सुमित माने मग मेंदूवडे खाणार आहेस का? मेंदूवडे प्लस डालवडे. ओके, किती प्लेट खाणार आहेस? 2च, जास्त नको. ओके. सो गाईज आता पोचलोय DY पाटीलच्या पुढे. आणि हा बघा कवट्या खूप पुढे चाललाय या छोट्या छोट्या पायानी. खूप वेग पकडलाय कवट्यानी. आता आपण कवट्याला पकडूया. कवट्या कसं वाटतंय? मस्त एकदम मजा येते. 150च्या स्पीडने तू चालतोय, पाय नाही दुखत आहेत ना तुझे? हे बघा गाईज आता जॉगिंग करतो आम्ही. काय बोललो? हे बघा इथं बसलेत. हा बघा बिना चपलेचा यात्रा करतोय गाईज. चिअर्स. आला मोठा शाना आलेला आहे आणि आमचा आहे आमचा. बरोबर आहे बरोबर आहे. कोणतरी भेटलाय इथं बघा. प्रथमदा भेटला आता 1 दिवसानंतर. 1 दिवस झाला ना प्रथमदा. एकदम फास्ट आपण, एकदम फास्ट. हे बघा गाईस पालखी आली. सगळे बसले तिथं फोटो काढायला. मित्रांनो कोण भेटलाय बघा. स्वराज म्हात्रे आणि हर्ष भाई आहे आपला. बरोबर रे, स्पॉट बॉईज बरोबर. हे बघा हे बघा हे स्पॉट बॉईज वाले ना, स्पॉट बॉईज वाले. कसा बघा हे बघा. सर्वेश इथं मोहब्बत का शरबत पितोय. सर्वेश घे अजून एक. 4 ग्लास दिलेत बघा याने. हा याला जास्त झालेलं म्हणून मी पितोय. हे बघा सगळे ब्लॉगर बिगर सगळे पोरं इथं थांबले. हे बघा इथं सगळे फोटो काढतात. आपली मुलुंडची मानाची पालखी आहे. फोटो 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 घे. रॅपर बघत अस्ती का प्रस्ती बो. बच्ची को बचाया. कौन सी बच्ची को बचाया? मुंबई में बजरंगी भाईजान. किस बदनाम बोले ना मुन्नी. ये गाना के गाना के अस्ती का बस्ती ब्रो. आ गए अक्षय अब कल्टी लो. सर्वे से गाने के मॉर्निंग वॉक. इथं बघा गाईज शूटिंग चालू आहे. संतूने वेगळ्या कलरचे कपडे घातले. काय घातले? काय वेगळ्या कलरचे कपडे. इथं शूटिंग चालू आहे.
सगळे कसे ब्रिज वरनं चालत चाललेत बघा. आणि एक 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 जण बघा कुठे एक जण. आता बघा कोण भेटलाय आपल्याला. बटल्या कोण भेटलाय. सुमित जाधव बॅगी सोबत चालत येतोय गाईस बघा. सो गाईस फायनली एवढा उन्हात तानात पोचलो मॅकडीला. काम थकलोय गाईस. गाईस दरवेळीप्रमाणे बबडू दादा पहिलाच पोचलेला असतो. तुम्ही कुठे पण जावा बबडू दादा पहिलाच असतो. आम्ही होय बघा सगळं खाऊन बिऊन सगळं मोकळं झाले. बघा किती कॅचअप घेतले. तरुण नुसतं कॅचअपच खातोय बघा. बर्गर साईडला ठेवलाय नुसता कॅचअप. आणि हो जिम ट्रेनर आहे वाटतो का तुम्हाला. हे बघा डाएट बघा डाएट बघा जिम ट्रेनरची. पण कवट्याचे पाय जाम दुखत आहेत असं मला वाटतंय. सॉक्स काय काढतोय कवट्या. जरा आता एसी मध्ये बसलो जरा थंड थंड पाहिजे की नाही पाहायला. ओके शेटने ऑर्डर बघा केवढी मोठी केली डायरेक्ट. बघा मित्रांनो सगळे इकडं मॅकडीला जमा झाले. कलंबोली मॅकडी इकडं. आणि तरुण बघा वन साइड नडतोय. वन साइड प्राइस खातोय वन साइड. गाईज आहे बघा सनस्क्रीन बघा सगळे कसे लावले. आम्हा इकडे बघू हे बघा. हा भावेश दादा काय बोलत होतास. या मॅकडीची स्टिंग प्यायला मित्रांनो हा जाम गोड आहे आणि लाल लाल आहे. हो लॉन्च कोणी केले. आम्ही केले आजच केले 11 वाजता आजच. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आमची नवीन फ्रँचायझी आहे. सो तुम्ही विजिट करा खारघर पनवेल साईडला. हे बघा काकातलं काहीतरी झालं काय. पालखीवाल्याने गाडी ठोकले. हे बघा असं पकडतं मग असं घरी जायला लागतं. नाही तर पप्पाला फोन करायचा. त्यापेक्षा चालतच बरं आहे. काकांनी कलिंगड आणलंय. हे बघा कापणाऱ्याचा सुट्टा गेला. लाले लाले कलिंगड लाले आणि कवट्या पण लाले बघा कसा लाले. आम्ही चालत चाललोय लोणावळ्याला. आज आपला दुसरा दिवस आहे. माझ्याजवळ चलमेश पाटील ब्लॉगर गावातले मेडिकल की मडवी भैया जिंदगी भर झाड पौधा लगाने वाला भैया आशिष सगळं व्यवस्थित ना. चालता चालता बसलोय पनवेलला ओरियन मॉलला. मित्रांनो पोरं बघा अशी स्टारबक्स पित आहेत. हे बघा हा आम्ही सँडविच घे ना हातात सँडविच. हा स्टारबक्स मधनं कॉफी घेतली. इथं पनवेलच्या ओरियन मॉलला आलेलो. आणि हे बघा असे सगळ्यांच्या हातात कप दिसलेच पाहिजे ना. कप दाखव आशिष. कवट्याच्या कपवर बघा काय लिहिलंय. पागल असेल. मत्तूर 1001 बाईचा फेवरेट आहे. बाई सनीनी त्याचा घरातला भंगार विकून एक कॉफी घेतली. बघू शकता तुम्ही. सनीनी घरातला भंगार विकलाय. भांडी कुठे पिंडी सगळे विकले बघा. आणि एक कॉफी पियाला आलाय. मित्रांनो आता हे बघा निघालोय. त्यासोबत बघा कोण आलाय. गॅरी भाई. गॅरी भाई सांगा माझे जरा फॉलोअर्सला काहीतरी. आणि नाही भावाला आपला लाईक फॉलो सबस्क्राईब करा. आणि भावाला आमच्या लवकरात लवकर जरा फॉलोवर वाढा. कारण की कसं माहिती आहे का ब्लॉगमध्ये आम्ही नाही दिसत. हा जास्त दिसतो. हा सुमेध मान मेन सगळे ब्लॉग्स नाही. सुमेध माने ब्लॉग आहे सगळे आपल्या बनवतो मयंक. बाकी कॉन्टेंट क्रिएटर आहे सगळे आपले भावच आहेत. सगळ्यांना घेतलेलं बरोबर ना चांगलं आहे. हे बघा मित्रांनो सगळे इथं हनुमान मंदिरात पाया पडायला थांबलेत. आणि थोडा रेस्ट घेतलाय. आणि आता 5 मिनिटं रेस्ट घेऊन लगेच निघूया.
बघा गाईस, चालत्या पालखीत पण फॅन्सी ड्रेस होऊ शकतो हा. अण्णा बनलाय डायरेक्ट. काय झालं काय नक्की? काय हाल काय पायांचा? बघा, एक घोड्यासोबत दुसरा घोडा बोलत होता. तो गाईस बघा, इथं सगळे नाश्ता करायला थांबले. वडापाव खाणार आणि आता मग नॉनस्टॉप चालणार डायरेक्ट स्पॉटवर. आता वाजले 7:15 आणि आता आम्ही जाणार आहोत शेडूच्या पुढे चा स्पॉट आहे हा. बघा जीवी आणि कस्तू कसं चालतोय आणि आपलं प्रथम दादा बघा घाम घाम येऊन बघा काय हाल झालाय. दमलाय प्रथम दादा, दमलाय बघा. वाट लागली बोलतोय गाईस. पदयात्रा आहे तर वाट तर लागणार ना. आता स्पॉट जवळ पोहोचणारच आहे आणि बघू शकतात तुम्ही पालखी बघा कशी सजलेली आहे. बघा कशी सगळे चाललेत. फायनली हॉटेलवर पोहोचलेलो आहे. फायनली प्रथमदा फायनली जय. तो काय ते बघा सगळे इथंच आहेत. आमचा आजचा स्पॉट आहे. आता तुम्हाला डब्यांसाठी थांबायला लागेल मला. माने कुठे मिळतास मित्रा? अरे कवट्याचा मॅटर झालता. हे बघा जेवून घ्या. तो गाईस हा बघा स्वराज म्हात्रे कसा जेवतोय. एकटा एकटा जेवतोय स्वराज म्हात्रे क्रिकेट बघत. स्वराज म्हात्रे वरती बघ. बघणारच नाही तू, कारण तो फक्त गोटोलीतच वरती बघतो. सो गाईज आता कवट्याने जेवायला घेतलंय बघा. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.